माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत काल बीड जिल्ह्यामध्ये धडक मोहीम राबवण्यात आलेली आहे. सदर मोहिमेमध्ये बीड जिल्ह्यामधील जे MIDC एरिया आहे तेथील जे रिपॅकिंग युनिट्स आहे, ऑइल रिपॅकिंग युनिट्स, त्यांच्यावर हा छापा टाकण्यात आला. सदर ठिकाणी स्वागत इंडस्ट्रीज एक रिपॅकिंग युनिट आहे आणि नंतर चरखा ऑइल इंडस्ट्रीज रिपॅकिंग युनिट आहे. सदर ठिकाणी आपण जेव्हा छापा टाकला त्या ठिकाणी आपल्याला रियूज टीनचं प्रमाण जास्ती प्रमाणात आढळलं. रियूज टीनमध्येच तेल भरून विकलं जात होतं. तसेच सुट्टं तेल पण विकत होते ते काही लोकांना रियूज टीनमध्ये भरून. त्याच्यामध्ये तिकडे कोणतीही लॅबोरेटरी त्यांच्याकडे अस्तित्वात नव्हती. कोणताही टेक्निकल पर्सन त्यांनी अपॉइंट केलेला नव्हता. सदर ठिकाणी अस्वच्छतेच्या वातावरणामध्येच पूर्ण रिपॅकिंग चालू होतं. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे जसं फूड ग्रेड मटेरियलचं जे पॅकेजिंग मटेरियल आहे ते फूड ग्रेड मटेरियल याचं नव्हतं. सदर ठिकाणी तसेच कामगारांची मेडिकल सर्टिफिकेट्स नाही आहे. त्याच्यामध्ये पेस्ट काउंटरचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे. तर अशा ज्या त्रुटी होत्या त्या अनुषंगे आम्ही तिथं ती जप्ती केलेली आहे. सदर ठिकाणी अजून पण त्यांचं एकाच पामोलिन ऑइलचं जे टाकी आहे किंवा सोयाबीन ऑइलची टाकी आहे त्यामधून जे तेल घेतात ते रिपॅक करतात ते 2 नावाने विकत होते. एक रिफाईन सोयाबीन ऑइल, नंतर दुसरं जे होते अल्ट्रा रिफाईन सोयाबीन ऑइल. तर त्यांना माहितीच नाही की अल्ट्रा रिफाईन काय असतं. मग याच्यामध्ये काय होतं आहे की त्याची किंमत पण वेगवेगळी. मग त्या संदर्भामध्ये लोकांची दिशाभूल करता येईल की रिफाईन ऑइल आणि प्लस अल्ट्रा रिफाईन ऑइल यांच्या किमतीमध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे लोकांची दिशाभूल आहे. मग तो पण एक पॉईंट होता आमच्याकडे. मग त्या अनुषंगे आम्ही पूर्णपणे ती आस्थापना आहे ती त्याच्यामधलं जे तेल आहे जवळपास स्वागत इंडस्ट्रीमधलं जवळपास 1,05,00,000चं तेल आम्ही जप्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये पामोलिन ऑइल आहे, रिफाईन सोयाबीन ऑइल आहे, त्याच्यामध्ये त्यांचे काही ब्रँड्स आहे म्हणजे स्वागत गोल्ड, गुडलक, स्वस्तिक ब्रँड या ब्रँडनी ते विकत होते लोकल मार्केटला पूर्णपणे बीडमध्ये. आणि दुसरं चरखा ऑइल जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 78 लाख जवळपास 22,000चा माल आम्ही तिथं सीज केलेला आहे. त्यामध्ये पण सेम कंडिशन्स तिथं व्हायोलेशन होतं. शेड्यूल 4चं कॉन्ट्राव्हेन्शन पूर्ण दोन्ही ठिकाणी होतं. सदर ठिकाणी पण जे पण त्यांचे जे लायसन्स होते दोन्ही इंडस्ट्रीचे आम्ही ते 4th सस्पेंड केलेले. तर या ठिकाणी जी तिसरी कारवाई झाली ती बीडमध्ये वडवणी गावामध्ये झाली. तिथे जे हनुमान ट्रेडर्सवर ही कारवाई घेण्यात आली. तिथे जवळपास 7.5 लाखाचा माल तिथे पण सीज केलेला आहे. तिथे पण सेम कॉन्ट्राव्हेन्शन्स आम्हाला सापडले. त्याच्यामध्ये नंतर माजलगावमध्ये जान्हवी कमर्शियल्स आणि विनायक ऑइल इंडस्ट्रीज इथे सुट्टे तेल विकलं जात होतं. तर त्या ठिकाणी पण आम्ही तिथं कारवाई घेतली. तिथं पण जवळपास 3-1 लाखाचा माल आम्ही तिथे जप्त केलेला आहे. तर अशा पूर्णपणे बीड जिल्ह्यामध्ये काल 5 ठिकाणी कारवाया झाल्या. जवळपास 1,94,00,000चा माल आम्ही सीज केलेला आहे. त्याचे जेवढे पण नमुने होते जवळपास 20 ते 22 नमुने आम्ही घेतलेले आहेत सगळ्यांकडनंच आणि ते लॅबला पाठवलेले आहेत. सदर लॅबचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई ती होणारच आहे. पण सध्या पुरता 5 जे पण आस्थापना आहे त्यांचे लायसन्स आम्ही 4th सस्पेंड केलेले आणि 5 आस्थापना आम्ही बंद केलेली. सर, याच्यामध्ये जे तेल आपल्याला सापडलेलं आहे तेलामध्ये कुठल्या प्रकारची भेसळ होती का? हे खाद्यतेल होतं का? आणि हे जे जुले टीन्स आहेत ज्याच्यामध्ये वापरायचे हे कुठल्या वेगळ्या पण कंपन्यांच्या ब्रँड्समध्ये हे विकायचे? नाही, वेगळ्या कंपन्यांचे ब्रँड्स नव्हते. हे लोकल ब्रँड्सवालेचे सगळे. हे बीड जिल्ह्यामध्ये यांचेच लोकल ब्रँड्स आहे. गुडलक आहे, स्वस्तिक आहे, शुभम आहे, असे ब्रँड नेम आहे यांचे या कंपन्यांचेच. मग त्यामध्ये ते विकत होते. आणि खाद्यतेल जे आहे जिथून आणलेलं आहे त्यांनी त्याचा टेस्टिंग रिपोर्ट यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. हे स्वतः जे खाद्यतेल रिपॅक करताय त्याचे टेस्टिंग रिपोर्ट यांच्याकडे नाही. यांच्याकडे लॅबच नाही, त्याच्यामुळे टेस्ट करून करणार ही लोक. मग ह्या सगळ्यात ज्या त्रुटी आहेत ह्या गंभीर आहेत. ॲक्च्युली शेड्यूल 4च्या कॉन्ट्राव्हेन्शननुसार ह्या त्रुटी पाहिजे नाही अशा ऑइल रिपॅकिंग इंडस्ट्रीमध्ये. तर त्या अनुषंगे आपण ते सगळं माल जो आहे तेलाचा पामोलिन ऑइल, रिफाईंड सोयाबीन ऑइल हा पूर्णपणे आम्ही जप्त केलेला आहे.